सरकारी शाळांमध्ये आता इंग्रजी माध्यम सुरू झाले आहे। शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे आता सरकारी शाळांची पटसंख्या वाढणार का हे येत्या काळात समजणार आहे। राज्यातील 75हून अधिक विद्यार्थी असलेल्या 1419 सरकारी प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे। त्यामुळे यापुढे सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना कन्नडसह इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे। मुतगा मराठी प्राथमिक शाळेमध्ये 2024-25 शैक्षणिक वर्षापासून कर्नाटक सरकारने इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली गेली असल्याचे मुख्याध्यापक शेखर करंबळकर यांनी सांगितले। शाळेचा उद्देश सांगा सर। आपल्या सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा म्हणजे या शाळेची स्थापना ब्रिटिश कालावधीमध्ये झालेली आहे। आपल्या शाळेतून बरेचसे विद्यार्थी शिकून वेगवेगळ्या देशामध्ये चांगल्या मुद्द्यावरती काम करत आहेत। ही शाळा ब्रिटिश काळापासून सुरू असल्यामुळं आजपर्यंत या शाळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त शैक्षणिक क्षेत्रात ही शाळा पुढे आलेली नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा ही शाळा पुढाकार टिकलेली आहे। त्या शाळेमध्ये 2024 आणि 25 या सालाकरिता कर्नाटक सरकार शाळा शिक्षण खाते नेमणूक यांच्याकडून इयत्ता पहिलीसाठी इंग्रजी माध्यमाचे पहिलीचा वर्ग सुरू करण्याचा आदेश आपल्या या शाळेला मिळालेला आहे आणि यावर्षीपासून इयत्ता पहिली इंग्रजी माध्यमाचा वर्ग हा आपल्या शाळेमध्ये सुरू होणार आहे। तरी पालकाने या शाळेकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपलं ॲडमिशन करून घेऊन जगामध्ये जे आवश्यक असणारं माध्यम आहे ते म्हणजे इंग्रजी, त्या इंग्रजी माध्यमाकडे सुद्धा हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा आमच्या ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष श्याम मुदगेकर, त्याचबरोबर शाळा SLMCचे अध्यक्ष उपाध्यक्ष, त्याचबरोबर माजी अध्यक्ष महेश पाटील यांच्या उपस्थितीमुळं यांच्या उपस्थितीमध्ये या शाळेमध्ये पहिलीचा वर्ग सुरू करण्यात आलेला आहे। ते क्रीडा क्षेत्रामध्ये पण मला आमची शाळा उत्तम ह्याच्यावरतीमध्ये हां देख नाही क्रीडा क्षेत्रामध्येही आपली शाळा नंबर 1 क्षेत्रावरती येऊन पोचलेली आहे। त्याचबरोबर आपल्या या बेळगाव ग्रामीणचे जनप्रिय आमदार लक्ष्मीताई अब्बाळकर मॅडमच्या प्रयत्नामुळं या शाळेला इयत्ता पहिलीच्या वर्गाला इंग्रजी माध्यम यासाठी अनुमती मिळालेली आहे। आपलं नाव सर? मी शेखर करंबळकर, इंचार्ज मुख्याध्यापक सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मुतगा। राज्यातील 283 कर्नाटक पब्लिक शाळांमध्येही इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यासाठी सरकारी शाळांतही आता इंग्रजी विषयांचे शिक्षक भरती केले जाणार आहेत। त्यामुळे सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असा विश्वास शिक्षण खात्याला आहे, असे जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी सांगितले। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।